मराठी वाक्य इंग्लिशमध्ये कसं करायचं चटकन मनातल्या मनात याचं तंत्र बघूया. वाक्य घेऊया. सूर्य आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो. सूर्य आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो. सगळ्यात पहिला विचार हा करायचा असतो की वाक्य कुठच्या प्रकारचं आहे. आता हे साधं सरळ विधानार्थी वाक्य आहे म्हटल्यावर मग रचना मनात लगेचच्या लगेच यायला हवी की कर्ता अधिक क्रियापद. कर्ता पहिला घ्यायचा सब्जेक्ट. जो करणारा असतो तो कर्ता. इथे प्रकाश देणारा कोण आहे तर सूर्य आहे, म्हणून सूर्य हा झाला आपला कर्ता. मग सूर्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे द सन. त्याला पाठी द का लावतो कारण तो एकटाच आहे अख्ख्या जगात. पूर्ण याच्यात एकटाच आहे सूर्य म्हटला की, म्हणून पाठी द लागतो द सन. त्यानंतर क्रियापद घ्यायचं. देतो हे आपलं क्रियापद आहे. जी क्रिया असते ती क्रिया दाखवणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात क्रियापद. आता इथे देण्याची क्रिया आहे म्हणून देतो हे आपलं क्रियापद झालं. आता सूर्य प्रकाश आणि उष्णता देतो हे नेहमीच देत असतो, म्हणून काळ आपण घ्यायचा तिसरा नंबर, तिसरी स्टेप. काळ बघायचा. काळ कुठचा तर कायमचं देण्याची त्याची क्रिया चालू आहे. कायम म्हटल्यावर ज्या गोष्टी नेहमी कायम असतात त्या आपण साध्या वर्तमान काळात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बोलतो. आता सिंपल प्रेझेंट टेन्स साठी ती रचना माहिती हवी. क्रियापद कशा पद्धतीचं घ्यायचं तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटला की V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मूळ क्रियापद घ्यायचं. मग गिव्ह हे आपलं क्रियापद झालं. आता महत्वाची गोष्ट अशी की द सन हा एक आहे. कुठचीही एक असतं, ही किंवा शी किंवा इट हे सर्वनाम ज्याला आपण वापरतो नामाच्या ऐवजी त्या ठिकाणी त्या क्रियापदाला साध्या वर्तमान काळात एस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. आता द सन गिव्हला एस लावायचा. द सन गिव्स. कर्ता झाला, क्रियापद झालं. कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. काय देतो तर उष्णता आणि प्रकाश असं मी मराठीत म्हटलं. आता उष्णता याला इंग्लिशमध्ये शब्द हीट आणि प्रकाश याला इंग्लिशमध्ये शब्द लाईट आणि याला शब्द अँड. द सन गिव्स लाईट अँड हीट. पण आपल्याला हा शब्द सुद्धा मी म्हटलाय. आता आपल्याला, आपण, आम्ही म्हणजे वी, त्याचं आपल्याला हे जसं मराठी होतं तसं इंग्लिशमध्ये त्या वेचं अस असं होतं आणि अस हे मध्ये घेतलेलं जास्त चांगलं वाटेल म्हणून मध्ये घेऊया. मध्ये म्हणजे कुठेही कर्ता क्रियापद मग अस हा शब्द. द सन गिव्स अस. काय देतो लाईट अँड हीट. द सन गिव्स अस लाईट अँड हीट. वाक्य तयार झालं. आता एवढ्या स्टेप्स ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला कधी चांगल्या प्रकारे येतील तर जेव्हा तुमचं हे बॅकग्राऊंड जे आता बोलले ते बॅकग्राऊंड नॉलेज जर छान असेल तर ते निश्चित चांगलं होईल. हे बॅकग्राऊंड नॉलेजसाठी तुम्हाला टेन्सेस पाहावे लागतील. कर्ता क्रियापद काय असतं, कर्म काय असतं हे माहिती असावं लागेल. एवढं जर क्लिअर केलं तुम्ही तर पुढचं वाक्य बनवायला काही फार कठीण नाहीये.